everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So we have started Unit 4 Energy Conservation through Cogeneration and Tariff. The marks are for this unit 16 marks. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in a facilities. So these are the syllabus content for unit number 4. So up till now we have covered 4.1, 4.2, that is cogeneration part, and in today's session we are going to cover a tariff, basic types of tariff structure. So let's start. So this is our lecture number 27, contents, types of tariff structure, LT and HT. So these are the basic tariff structure which we are going to see in today's session. First, simple tariff, flat rate tariff, flat demand tariff, step rate tariff, two-part tariff, three-part tariff, block rate tariffs. So let's start with the simple tariff. So simple tariff is basically very simple. So in this, rate per unit is fixed, म्हणजे जे एनर्जी कन्झम्पशन होते KWH किंवा युनिट्स कंझ्युम होतात त्याचे रेट फिक्स असतात. रेट्स विल नॉट व्हॅरी विथ द टाइप ऑफ कंझ्युमर. म्हणजे इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन डिफरंट क्लासेस और टाइप्स ऑफ कंझ्युमर लाईक रेसिडेन्शियल, डोमेस्टिक, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल. म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कोणकोणत्या प्रकारचे कंझ्युमर आहेत. जसं घरगुती कंझ्युमर्स आहेत, नेक्स्ट कमर्शियल कंझ्युमर की ज्याच्यामध्ये शॉपिंग मॉल, शोरूम्स, थिएटर्स, हॉस्पिटल्स, कॉलेजेस हे येतात. आणि इंडस्ट्रियल बल्क कंझ्युमर की ज्याच्यामध्ये लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज की ज्याचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन जास्त आहे हे कंझ्युमर्स. सो सिम्पल टॅरिफमध्ये काय आहे की पर युनिट चार्जेस जे आहेत ते फिक्स असतील आणि रेट विल नॉट व्हॅरी विथ द टाईप ऑफ कंझ्युमर. म्हणजे वेदर यू आर रेसिडेन्शियल कंझ्युमर, कमर्शियल कंझ्युमर और इंडस्ट्रियल, तिन्ही प्रकारच्या कंझ्युमरला काय आहेत रेट पर युनिट मागे सेम आहेत. सो ह्या टाईपच्या टॅरिफमध्ये देर इज नो डिस्क्रिमिनेशन अमंग द डिफरंट टाइप्स ऑफ कंझ्युमर लाईक डोमेस्टिक, इंडस्ट्रियल, बल्क, हॅव्हिंग डिफरंट लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर अँड पॉवर फॅक्टर. सो ह्या टॅरिफमध्ये काय आहे की कुठल्याच कंझ्युमरचं डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव होत नाही किंवा क्लासिफिकेशन होत नाही. सरसकट सगळ्यांना सेम चार्जेस पर युनिट मागे अप्लाय केले जातात. जरी त्यांचा लोड फॅक्टर बघितला जात नाही, डायव्हर्सिटी फॅक्टर, पॉवर फॅक्टर बघितला जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोड फॅक्टर डोमेस्टिक कंझ्युमरचा लोड फॅक्टर आणि पॉवर फॅक्टर काय असतो फार कमी असतो, बट स्टील त्यांना चार्जेस सेम. आणि इंडस्ट्रियल कंझ्युमर जे आहेत ते इम्प्रूव्ह करू शकतात लोड फॅक्टर आणि पॉवर फॅक्टर, बट तरीसुद्धा त्यांचे चार्जेस सेम. सो ह्या सिम्पल टॅरिफमध्ये ड्रॉबॅक काय आहे की वेगवेगळे क्लासिफिकेशनचे जे कंझ्युमर्स आहेत त्या सगळ्यांना एकच रेट अप्लाय केला जातो. त्यांचं लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर आणि पॉवर फॅक्टर कन्सिडर केला जात नाही. सो दिस इज अबाउट सिम्पल टॅरिफ की जे फार पूर्वी वापरायचं. नाव फ्लॅट रेट टॅरिफ. सो ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कंझ्युमर आर चार्ज ॲट अ डिफरंट रेट्स. सो सिम्पल टॅरिफमध्ये काय होतं, सगळ्यांना डोमेस्टिक, कमर्शियल, इंडस्ट्रियल कंझ्युमर आहेत त्यांना एकच चार्ज अप्लाय केला जातो. फॉर एक्झाम्पल 8 रुपये पर युनिट असेल तर 8 रुपये पर युनिट चार्जेस सगळ्यांनाच अप्लाय केले जातात. बट फ्लॅट रेटमध्ये काय होतं, डिफरंट टाइप्स ऑफ कंझ्युमर आर चार्ज ॲट अ डिफरंट रेट. म्हणजे डोमेस्टिकचा चार्जिंग रेट पर युनिटला वेगळा असेल, कमर्शियलचा वेगळा आणि रेसिडेन्शियलचा वेगळा. सो दॅट इज द फ्लॅट रेट फॉर लाईट अँड फॅन लोड इज लेस दॅन द पॉवर लोड. म्हणजे जो बेसिक नीड आहे लाईट आणि फॅन तर त्याचा जो काय रेट आहे तो पर युनिट मागे कमी आहे. पॉवर लोड म्हणजे काय आलं, लाईक अ मिक्सर, ग्राइंडर, ओके, हेवी ड्युटी जे आहे ज्याचं पॉवर रेटिंग जास्त आहे तर त्यांचे चार्जेस हे जास्त असतात. नेक्स्ट, द रेट फॉर ईच कॅटेगरी ऑफ अ कंझ्युमर इज अराइव्ड ॲट बाय टेकिंग इन टू अकाउंट इट्स लोड फॅक्टर अँड डायव्हर्सिटी फॅक्टर. म्हणजे जे रेट पर युनिट मागे लावणार आहोत आपण डोमेस्टिक, कमर्शियल, इंडस्ट्रियलला, हे कशावरनं डिराईव्ह केलेलं आहेत किंवा कशावरनं काढलेले आहेत तर प्रत्येक कंझ्युमरचा लोड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर कन्सिडर करून मग त्यांना पर युनिट मागे किती चार्जेस अप्लाय करायचं हे काढलेलं आहे. द एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग द बिलिंग पिरियड इज एक्स युनिट अँड
the flat rate is rupees A per unit, then energy charges are rupees A into X. म्हणजे हे एक्झाम्पल दिलेलं आहे की सपोज बिलिंग पिरियड म्हणजे एका महिन्यामध्ये एक्स युनिट्स कन्झ्युम झाले एखाद्या कन्झ्युमरचे, तर त्या एक्स युनिटला ए रुपयेनी चार्ज केलं तर टोटल इलेक्ट्रिसिटीचं बिल काय येणार आहे, म्हणजेच एनर्जी चार्जेस आर रुपीज ए इंटू एक्स. मीन्स नंबर ऑफ युनिट इंटू पर युनिटला किती चार्जेस असतील ते. सपोज एक्स म्हणजे इथं आपण ॲज्युम करूया 10 युनिट्स जळाले असतील फॉर अझम्पशन, आणि पर युनिट मागे सपोज 5 रुपये असतील, तर 10 इंटू 5 किती होणार, 50 रुपीज हे काय येणार आहे, इलेक्ट्रिसिटी बिल येणार आहे. सो दिस इज अबाउट सिम्पल टॅरिफ आणि फ्लॅट रेट टॅरिफ. सिम्पल रेटमध्ये सगळे क्लासेस कन्झ्युमरचे एकसारखेच ट्रीट केले जातात, पण फ्लॅट रेटमध्ये डिफरंट क्लासेस ऑफ कन्झ्युमर आर ट्रीटेड ॲज अ डिफरंट रेट. सो दिस इज अबाउट फ्लॅट रेट अँड simple rate tariff. Now next, flat demand tariff. So total demand and the energy consumption were fixed. The number of lamps installed are total load connected in kW and fixed number of hours of use. So याच्यामध्ये काय आहे, हे फार पूर्वी वापरायचे की ज्याच्यामध्ये कन्झ्युमरची डिमांड ही फिक्स असायची आणि वर्किंग आवर्ससुद्धा काय आहेत त्यांचे फिक्स असायचे. तर याच्यात एक्झाम्पल दिलं, इफ एक्स इज द नंबर ऑफ लॅम्प्स ऑर लोड कनेक्टेड इन KW अँड ए इज द रेट पर लॅम्प ऑर पर KW ऑफ कनेक्टेड लोड, देन एनर्जी चार्जेस आर रुपीज A इंटू एक्स. सो मीटरिंग इक्विपमेंट, मीटर रिडिंग, बिलिंग अँड अकाउंटिंग कॉस्ट आर इलिमिनेटेड. म्हणजे ह्या टॅरिफमध्ये काय आहे की लोड फिक्स आहे, वर्किंग आवर्स फिक्स आहेत आणि पर युनिटचे चार्जेस फिक्स आहेत. तर एनर्जी बिल जे येणार आहे ते रुपीज A इंटू एक्स. परत ह्याच्यामध्ये काय येणार आहे, इंटू वर्किंग आवर्स. म्हणजे वर्किंग आवर्स किती 6 तास असतील तर इथं इंटू काय होणार आहे, आवर्ससुद्धा काय होणार आहे इथं मल्टिप्लाय होणार आहे. सो ह्या बिलिंग सिस्टीममध्ये आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेशन करायला लागत नाही किंवा एनर्जी मीटरच लागत नाही, कारण याच्यामध्ये कन्झम्पशन फिक्स आहे, नंबर ऑफ वर्किंग आवर्स फिक्स आहेत आणि नंबर ऑफ रेट पर लॅम्प ऑर पर युनिट किंवा पर KW फिक्स आहे. हे सगळंच फिक्स आहे. म्हणजे वर्किंग आवर फिक्स आहेत, टोटल लोड कनेक्टेड फिक्स आहे आणि पर युनिटचे चार्जेस फिक्स आहेत. तर त्यामुळे तिथं एनर्जी मीटर लागत नाही. सो म्हणून इथं म्हटलं आहे मीटरिंग इक्विपमेंट इज नॉट रिक्वायर्ड, मीटिंग रीडिंग, बिलिंग अँड अकाउंटिंग कॉस्ट आर इलिमिनेटेड. सो हे फार पूर्वीचं फ्लॅट डिमांड टॅरिफ आहे की ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी बेसिक लोड असायचा तो लॅम्पचा आणि वर्किंग आवर्स मॉर्निंग इन द मॉर्निंग म्हणजे फ्रॉम 5 AM टू 9 AM, म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून 9पर्यंत किंवा रात्री 6 वाजल्यापासून 10पर्यंत हे वर्किंग आवर्स आहेत, हे फिक्स पकडलेले असायचे आणि नंबर ऑफ लॅम्प्स फिक्स असायचं आणि पर युनिट चार्जेस फिक्स. त्यामुळे हे फार पूर्वीच्या काळी ही डिमांड टॅरिफ जे आहे फ्लॅट डिमांड टॅरिफ हे अप्लाय केलं जायचं. सो हे पर्टिक्युलर टॅरिफ कुणाला ॲप्लिकेबल आहे की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वर्किंग आवर फिक्स आहेत, नंबर ऑफ लॅम्प्स फिक्स आहेत आणि पर युनिट चार्जेस फिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे स्ट्रीट लाईटिंग, सिग्नल सिस्टीम, साईन लाईटिंग. सो हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, स्ट्रीट लाईटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की स्ट्रीट लाईटिंग रात्री संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ऑन असतात. तर त्यामध्ये काय आहेत, वर्किंग आवर्स फिक्स आहेत, म्हणजे संध्याकाळचे 7 ते सकाळी 7 किंवा 6पर्यंत वर्किंग आवर्स फिक्स आहेत. नंबर ऑफ ट्यूबसुद्धा फिक्स असतात किंवा जे दिवे असतात, लॅम्पपोस्ट असतात ते सुद्धा फिक्स असतात. सो अशा पद्धतीचं जे टॅरिफ आहे ते कुठं ॲप्लिकेबल आहे की जिथं वर्किंग आवर फिक्स आहेत, नंबर ऑफ लोड फिक्स आहे, तर त्या ठिकाणी फ्लॅट डिमांड टॅरिफ आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं अगेन स्ट्रीट लाईटिंग, सिग्नल सिस्टीम, साईन लाईटिंग. सो दीज आर द ॲप्लिकेशन where we can apply flat demand tariff. Now step rate tariff. So in this system the step rate tariff is a group of flat rate tariff of decreasing unit charges for higher range of consumption. म्हणजे हे फार पूर्वीच्या काळी अप्लाय केलं जायचं की ज्याच्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन काय असायचं, कमी असायचं, बिकॉज बेसिक नीड लाईट आणि लॅम्प फॅन हे जे आहेत तेवढ्यापुरतंच इलेक्ट्रिसिटीचा वापर होता. त्यामुळे एनर्जी कन्झम्पशन वाढवायच्या हेतूनं हे काय केलेलं आहे, स्टेप रेट टॅरिफ वापरलं जायचं आधी. सो ह्याच्यामध्ये काय आहे की ₹4 पर युनिट इफ द कन्झम्पशन डज नॉट एक्सीड 50 किलोवॅट. म्हणजे
4 रुपये पर युनिट मागे कधी, जेव्हा युनिट कधीपर्यंत आपले आहेत 50 किलोवॅटपर्यंत जेवढं कन्झम्पशन होईल, म्हणजे 0 to 50 किलोवॅट जर एनर्जी कन्झम्पशन असेल तर त्याला पर युनिट मागे चार्जेस काय आहेत, 4 रुपीज. नाव नेक्स्ट ₹3.50 per unit if the consumption exceeds 50 kilowatt hour but does not exceed 20 kilowatt hour. म्हणजे सपोज 50 किलोवॅटच्या पुढे गेलं, 50 किलोवॅट आवरच्या पुढे गेलं आणि 20 किलोवॅटच्या आतमध्ये राहिलं कन्झम्पशन कन्झ्युमरचं, तर ते 50 आणि 20 किलोवॅटमध्ये जेवढं कन्झम्पशन होणार आहे त्याला 3.50 रुपीजनी काय होणार आहे, चार्जेस पडणार आहेत. म्हणजे काय होतं की पहिले 50 kWh 4.0 रुपीजनी चार्ज होणार, नंतर 50 ते 200 kWh आहे त्याला 3.50 रुपीजनी चार्ज होणार. नेक्स्ट ₹3 पर युनिट इफ द कन्झम्पशन एक्सिड्स 200 किलोवॅट आवर. म्हणजे 200 किलोवॅट आवरच्या पुढे कन्झ्युमरचं कन्झम्पशन गेलं तर प्रत्येक युनिटला किती होणार आहे तिथं, 3.0. सो आपण ह्या ज्या रेंजेस बघितल्या तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जसं जसं एनर्जी कन्झम्पशन एक्सीड होतं तसं तसं पर युनिट चार्जेस काय झाले, डिक्रीज झालेले आहेत. हे फार पूर्वी होतं की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कन्झम्पशन कमी असायचं आणि जनरेशन जास्त असायचं. हे फार पूर्वीच्या काळी अप्लाय केलं जात होतं. सो दिस इज अबाउट स्टेप राईट टॅरिफ. सो फ्लॅट डिमांड टॅरिफमध्ये परत आपण बघूया की युनिट्स फिक्स असायचे, कन्झम्पशन फिक्स असायचं एनर्जीचं. सेकंड रेट पर युनिट फिक्स असायचं आणि थर्ड वर्किंग आवर्स फिक्स असायचे. सो हे जी पद्धत आहे ती आपण स्ट्रीट लाईटिंग, सिग्नल सिस्टीम, साईन लाईटिंगला आपण वापरू शकतो फ्लॅट डिमांड टॅरिफ. आणि स्टेप रेटमध्ये काय केले जातात, प्रत्येक स्टेप्स केलेल्या आहेत युनिटच्या आणि त्या स्टेपला प्रत्येक रुपीज जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने काय केले आहेत, चार्जेस अप्लाय केलेले आहेत. नाव नेक्स्ट इज टू पार्ट टॅरिफ. सो इन दिस consumer has to pay electricity bill which consists of 2 parts. So याच्यामध्ये 2 पार्ट केले आहेत इलेक्ट्रिकल कन्झम्पशनचे. फर्स्ट पार्ट मॅक्झिमम डिमांड चार्जेस पर KW और पर KVA. नेक्स्ट प्लस सेकंड पार्ट आहे तो एनर्जी कन्झम्पशन चार्जेस पर युनिट चार्जेस. सो ह्या दोघांचं ॲडिशन केलं की काय निघणार आहे, इलेक्ट्रिसिटी बिल. सो ह्याच्यामध्ये जे मॅक्झिमम डिमांड चार्जेस आहेत म्हणजे कन्झ्युमरचं मॅक्झिमम डिमांड कन्सिडर केलं, मग ती मॅक्झिमम डिमांड मे बी KWमध्ये असेल किंवा KVAमध्ये असेल, तर त्याला जे चार्जेस आहेत ते ₹A. सो ₹A पर KW और KVA प्लस एनर्जी कन्झम्पशन म्हणजे जे ॲक्च्युअल एनर्जी कन्झम्पशन होतं, एनर्जी मीटर रिडिंग घेणार आहे ते जे आहे ते ₹B पर KWH, ₹B इंटू पर KWH और पर युनिट. सो टोटल एनर्जी बिल कसं निघणार आहे, टोटल एनर्जी चार्जेस इज इक्वल टू ₹A इंटू KW और KVA प्लस B इंटू KWH, वेअर A इज इक्वल टू चार्जेस पर KW और KVA ऑफ मॅक्झिमम डिमांड अँड B चार्जेस पर KWH और युनिट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड. सो ए पार्ट काय आहे, अकॉर्डिंग टू द कन्झ्युमर मॅक्झिमम डिमांड काय केलं जातात, हे चार्जेस असतात. म्हणजे जसं त्यांचं KW कन्झम्पशन वाढेल तसं त्यांचे चार्जेससुद्धा काय होणार आहेत, ए पार्टसुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे फर्स्ट पार्ट. आणि एनर्जी कन्झम्पशन जे आहेत म्हणजे ॲक्च्युअली एनर्जी कन्झम्पशन जे होतं तो B पार्ट KWH. सो याच्यामध्ये जेवढे युनिट्स कन्झ्युम होत आहेत इलेक्ट्रिसिटीच्या अकॉर्डिंग टू द एनर्जी मीटर तेवढं काय येणार आहे, बिल येणार आहे. सो इन ॲडिशन टू दिस हे पण चार्जेस काय होणार आहेत त्या कन्झ्युमरला ॲप्लिकेबल होणार आहेत. सो हे जे 2 पार्ट टॅरिफ आहे मोस्टली इंडस्ट्रियल किंवा कमर्शियलला काय होतं अप्लाय होतं, रेसिडेन्शियलला हा पार्ट ॲप्लिकेबल होत नाही. नाव नेक्स्ट इज 3 पार्ट टॅरिफ. जो ह्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट पार्ट जो आहे तो फिक्स्ड चार्जेस आहे प्लस सेकंड पार्ट जो आहे तो जसं 2 पार्ट टॅरिफमध्ये बघितलं मॅक्झिमम डिमांड चार्जेस पर KW और KVA दॅट इज ₹A इंटू KW और KVA, ह्यालाच आपण सेमी फिक्स्ड चार्जेस म्हणू शकतो. नेक्स्ट प्लस ह्याच्यामध्ये थर्ड पार्ट जो आहे तो एनर्जी कन्झम्पशन चार्जेस पर युनिट चार्जेस ₹B इंटू KWH व्हॅरिएबल चार्जेस. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं 2 पार्ट टॅरिफमध्ये आहेत हे जे 2 पार्ट आहेत सेकंड पार्ट अँड थर्ड पार्ट, इट इज सिमिलर टू द 2 पार्ट टॅरिफ जे आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये बघितलं. फक्त ॲडिशनल फर्स्ट पार्ट आला तो म्हणजे फिक्स्ड चार्जेस. आता हे फिक्स्ड चार्जेस का आकारले आहेत, का अप्लाय केलेले आहेत, ओके, तर ते आपण बघूया. सो टोटल एनर्जी बिल जे येणार आहे फिक्स्ड चार्जेस प्लस सेमी फिक्स्ड चार्जेस प्लस
व्हॅरिएबल चार्जेस. सो त्याच्यात A इंटू KW KVA प्लस B इंटू KWH प्लस ह्याच्यामध्ये फिक्स्ड चार्जेससुद्धा आहेत, ते मी इथं ॲड केलेले नाही आहेत. सो प्लस ह्याच्यामध्ये फिक्स्ड चार्जेस सपोज C आपण पकडूया, C आर द फिक्स्ड चार्जेस, की त्याच्यामध्ये कुठलंही युनिट कन्झम्पशन कुठं मॅक्झिमम डिमांड पर KW पर KVA येत नाही. सो हा जो पार्ट आहे A इंटू KW और KVA प्लस B इंटू KWH प्लस इथं ॲडिशनल पार्ट येतो तो म्हणजे फिक्स्ड चार्जेस. ते फक्त रुपीज मीन्स 500 असेल 200 असेल तर त्याला कुठलंही युनिट किंवा कुठलंही मॅक्झिमम डिमांड आहे, दोज आर द फिक्स्ड चार्जेस की जे तुम्हाला पे करावेच लागणार आहेत. जरी मॅक्झिमम डिमांड 0 असेल, एनर्जी कन्झम्पशन 0 असेल, पण सपोज एखाद्या इंडस्ट्री बंद असेल एका महिन्यासाठी तर हे जे दोन पार्ट आहेत झिरोज येणार आहेत, बट फिक्स्ड चार्जेस हे येणारच आहेत. फॉर एक्झाम्पल 200 फिक्स्ड चार्जेस असतील, जरी एक महिना इंडस्ट्री बंद असेल तरी त्या इंडस्ट्रीला इलेक्ट्रिसिटी बिल येणार. सपोज ते 3 पार्ट टॅरिफ अप्लाय केलं असेल तर फिक्स्ड चार्जेस हे कंटिन्युअसली त्या इंडस्ट्रीला येणारच, वेदर द इंडस्ट्री इज ऑन ऑर ऑफ. सो वाय दीज चार्जेस आर अप्लाइड? सो ए चार्जेस जे फिक्स्ड चार्जेस आहेत किंवा B किंवा C आपण म्हणू शकतो, तर इथं फिक्स्ड चार्जेस जे आहेत इट कन्सिस्ट ऑफ इंटरेस्ट अँड डिप्रिसिएशन ऑन द कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी अँड लेबर कॉस्ट ऑफ ऑफिशियल स्टाफ फॉर कलेक्टिंग बिल्स एक्सेट्रा. म्हणजे हे जे चार्जेस आहेत इथं आपण लिहिताना A लिहिलेलं आहे, बट ॲक्च्युली इथं काय आहे C आपण कन्सिडर करूया, हा पार्ट C आहे. ओके. सो हे जे चार्जेस आहेत फिक्स्ड चार्जेस ते का अप्लाय केलेले आहेत तर इंटरेस्ट, डिप्रिसिएशन, कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, लेबर कॉस्ट हे ओव्हरकम करण्यासाठी काय केलं ते फिक्स्ड चार्जेस अप्लाय केलेले आहेत. नेक्स्ट चार्जेस पर KW ऑफ मॅक्झिमम डिमांड, म्हणजे हे जे चार्जेस आहेत ते हा जो पार्ट आहे सेकंड पार्ट तो पर KW मॅक्झिमम डिमांड किंवा KVAमध्ये सुद्धा मॅक्झिमम डिमांड असू शकते. C पार्ट म्हणजे हा थर्ड पार्ट आहे. सो चार्ज पर KWH ऑफ एनर्जी कन्झम्पशन हा अप्लाय केला जातो. So this tariff is applied only those consumers who is having greater consumption. म्हणजे हे 3 पार्ट टॅरिफ कुणाला अप्लाय केलं जातं ज्याचं एनर्जी कन्झम्पशन बल्कमध्ये आहे किंवा एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे, पॉवर रिक्वायरमेंट ती हायर आहे, अशा प्रकारच्या कन्झ्युमरला हे टॅरिफ काय केलं जातं अप्लाय केलं जातं. नाव नेक्स्ट इज ब्लॉक रेट टॅरिफ. So in this type of tariff, a given block of energy is charged at a higher rate and succeeding blocks of energy are charged at progressively reduced rates. For example, आता इथं ॲज पर डेफिनेशन काय दिलेलं आहे की पहिला जो ब्लॉक आहे तो हायर रेटने चार्ज केला जातो आणि सक्सेडिंग म्हणजे त्याच्यानंतरचे जे ब्लॉक्स येणार आहेत त्यांचे चार्जेस काय केले जातात, रिड्यूस केले जातात. ते कसं आपण बघूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट हे जे ब्लॉक्स दाखवले आहेत, सो दीज आर द एनर्जी ब्लॉक्स हे जे दाखवले आहेत 0 to 25 युनिट्स, नेक्स्ट 40 युनिट्स म्हणजे 26 प्लस 40 65 युनिट्स, देन नेक्स्ट अबाव 65 युनिट्स असे एनर्जी ब्लॉक्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता इथं म्हटलेलं आहे ॲज पर दिस स्टेटमेंट एनर्जी चार्ज फर्स्ट ब्लॉक इज हायर रेट अँड सक्सेडिंग ब्लॉक्स आर ऑफ लोअर रेट. सो इथं पहिला ब्लॉक आहे तो ₹4 पर युनिटने चार्ज केलेला आहे. सेकंड ब्लॉक आहे तो काय केलेला आहे 25 युनिट नंतर जे येणार आहेत म्हणजे 26 युनिट ते 40 युनिट म्हणजे ॲडिशन केलं तर 65 युनिट्स होतात. तो 65 युनिट्सपर्यंत जे आहेत 26 ते 40 युनिट जे आहेत ते किती रेटने चार्ज होणार ₹3.50 म्हणजे कमी रेटने होणार. आणि अबाव 65 युनिट्स म्हणजे 65च्या पुढचं जर एनर्जी कन्झम्पशन होत असेल कन्झ्युमरचं तर ₹3 काय होणार आहे त्यांना चार्जेस काय केले जाणार आहेत अप्लाय केले जाणार आहेत. सो ह्या ब्लॉक रेट टॅरिफमध्ये काय केलं आहे ब्लॉक ऑफ एनर्जी काय केलं आहेत फॉर्म केलेले आहेत आणि ईच ब्लॉक इज चार्ज ॲट अ डिफरंट रेट. सो ॲज पर द थेरी पहिला ब्लॉक हायर रेटने, दुसरा जो ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये कन्झम्पशन इन्क्रीज झालेला आहे तो ब्लॉक पर युनिट मागे किती रिड्यूस्ड रेट केलेला आहे. आणि जो थर्ड आहे की त्याच्या पुढचं जर कन्झम्पशन कन्झ्युमरचं एक्सीड झालं तर तो जो ब्लॉक आहे तो एकदम कमी रेटने काय केला आहे चार्ज केलेला आहे. सो दिस इज ब्लॉक रेट टॅरिफ. नाउ नेक्स्ट इन महाराष्ट्र the electricity board that is MSEDCL uses this type of tariff in the reverse manner. म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये
हे ब्लॉक रेट टॅरिफ काय केलेलं आहे, रिव्हर्स मॅनरने अप्लाय केलेलं आहे. सो ॲज टू रिड्यूस द कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर लाईट अँड फॅन लोड्स, इट चार्जेस लेस फॉर द फर्स्ट ब्लॉक अँड द रेट इन्क्रीजेस फॉर द सक्सेडिंग ब्लॉक्स. म्हणजे आपण प्रिव्हियस बघितलं जे थेरीमध्ये आहे, तर सक्सेडिंग ब्लॉक्स त्या पाठीमागच्या स्लाइड्समध्ये कमी रेटनी काय करत होते, चार्ज अप्लाय होत होता. पण ह्या आपण बघणार आहे महाराष्ट्र स्टेटचं जे ब्लॉक रेट टॅरिफ आहे ते बघणार आहे की त्याच्यामध्ये सक्सेडिंग ब्लॉक्स काय केले आहेत, हायर रेटने चार्ज केलेले आहेत. सो आता हे आपण बघूया मगासप्रमाणेच काय आहे इथे, पहिले 0 to 25 युनिट्स, नेक्स्ट 40 युनिट्स आणि त्याच्यानंतर अबाव 65 युनिट्स. सो दीज आर द एनर्जी ब्लॉक्स. सो इथं पहिला ब्लॉक आहे 0 to 25 युनिट्सचा ₹3 पर युनिट मागे चार्जेस केलेले आहेत. नेक्स्ट जो ब्लॉक आहे 26 नंतर ते 40 पर्यंत म्हणजे 65 युनिट्सपर्यंत जे होणार आहेत, युनिट्स कन्झ्युम होणार आहेत, ते 40 युनिटला काय केलेलं आहे, पर युनिटला ₹3.5 किंवा आपण ₹3.50 असे चार्जेस अप्लाय केलेले आहेत. अँड द थर्ड इज अबाव 65 युनिट जर एनर्जी कन्झम्पशन एक्सीड होत असेल कन्झ्युमरचं, तर ते जे आहे 65 अँड अबाव जे कन्झम्पशन आहे त्याला ₹4 नी काय केलेलं आहे, पर चार्जेस अप्लाय केलेलं आहे. सो this is a tariff in Maharashtra state which is applied for domestic consumer. So block rate tariff जे आहे ते MSEDCL आपल्या डोमेस्टिक कन्झ्युमर जे आहेत, रेसिडेन्शियल कन्झ्युमर जे आहेत त्यांना ब्लॉक रेट टॅरिफ अप्लाय केलेला आहे की ज्याच्यामध्ये पहिला ब्लॉक लोअर रेटनी, सेकंड ब्लॉक हायर रेटनी, थर्ड ब्लॉक त्याच्यापेक्षा हायर रेटनी अँड गोज ऑन. सो दिस इज ॲक्च्युअली टॅरिफ विच इज अप्लाइड इन महाराष्ट्र स्टेट फॉर डोमेस्टिक और रेसिडेन्शियल कन्झ्युमर. सो द एनर्जी चार्जेस. सो ह्या पूर्ण टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं, वेगवेगळे टाईपचे टॅरिफ बघितले, कुठल्याला कुठलं टॅरिफ ॲप्लिकेबल आहे, कुठले कन्झ्युमर्स कुठल्या टॅरिफला ॲप्लिकेबल आहेत ते आपण बघितलेलं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.